20 जूनची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी, लाडक्या भगिनींसाठी आहे. पाहू शकता बघा, 2000 रुपये जमा, 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता हे 2000 रुपये कोणत्या महिलांना येणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता, पैसे वाटप आजपासून चालू. तुम्हाला त्याविषयीची महत्त्वाची माहिती, नवीन आलेली अपडेट आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती राहील, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि लाडक्या बहिणी या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे. बघा, तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत. आता हे 2000 रुपये कोणत्या योजनेचे असतील त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. सोबतच पाहू शकता बघा, जून हप्ता पैसे वाटपाच्या संदर्भाची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढे सगळे अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. लाडकी बहीण योजना, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता का? तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. कशा पद्धतीने सगळं काही तुम्हाला समजणार आहे, फक्त शेवटपर्यंत पहा. तर महाराष्ट्रातील महिलांसाठी गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरुवात करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली. लाडकी बहीण योजनेच्या बाबत मिळालेल्या माहितीनुसार आता फक्त या योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. सुरुवातीपासून बघा, ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये, नियमांमध्ये बसतात त्याच महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाहीये. बघा, आता राज्य सरकारने महाराष्ट्रातील लाखो महिलांचे अर्ज बाद केलेले असून त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहे. दरम्यान आता आपण या योजनेच्या कोणत्या महिलांना लाभ मिळणार याचा आढावा घेणार आहोत. बघा, कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून काही अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच दिला जातोय. तसेच याचा लाभ जो आहे तो ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना दिला जातो. बघा, काही ठराविक नियम आहेत. तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे. तुमच्या घरात कुणीही नोकरीला नसायला पाहिजे. ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही. जर तुमच्याकडे कार असेल, ट्रक असेल तरी देखील तुम्हाला लाभ जो आहे तो मिळणार नाहीये. इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना याचा लाभ दिला जात नाही. सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांना तसेच सरकारी कर्मचारी काम करत असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही. याच दरम्यान आता या योजनेच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात तब्बल 2,500 महिलांना सरकारी कर्मचारी असून लाभ घेत असतात अशा कारणाने या योजनेतून बाद करण्यात आले. बघा, स्वतः सरकारी नोकरीला असून देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे, उघडकीस आलेलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने अशा अपात्र लाभार्थींनी आपले अर्ज त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं आव्हान सुद्धा केलेलं आहे. जे कोणी सरकारी नोकरीला आहेत त्यांनी त्वरित आपले अर्ज वापस घ्यावेत, माघारी घ्यावेत असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झालेली असून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत. तर पाहू शकता, पुढची अपडेट सुद्धा अतिशय जबरदस्त आहे. PM किसान म्हणजे 20वा हप्ता. PM किसान योजनेचा भरपूर महिला भगिनी शेतकरी आहेत. बघा, भरपूर महिला भगिनी शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. बघा, लक्षात घ्या, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, जो 20वा हप्ता आहे तो 20वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सर्व जेवढ्या काही महिला भगिनी असतील, ज्या शेतकरी महिला भगिनी, त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय तर पात्र शेतकऱ्यांना लवकरच 2,000 रुपयांची मदत मिळू शकते. तर कोणत्या दिवशी मिळणार हे पैसे? मीडिया रिपोर्टनुसार 20 जून 2025 रोजी PM किसान योजनेचा 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाऊ शकतो. मात्र ही तारीख अजून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये 19वा हप्ता देण्यात आला होता.
त्यामुळे दर 3 महिन्यांनी येणाऱ्या हप्त्यानुसार जर जून मध्ये पुढचा हप्ता येण्याची शक्यता आहे, म्हणजे या महिन्यामध्ये 20 तारखेला बघा आजपासून तुमच्या खात्यामध्ये हा काही हप्ता आहे जो 2000 रुपयांचा हप्ता, तर हे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. कारण 2000 रुपयांचा जो हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी 20वा हप्ता पीएम किसान आणि तो तुम्हाला 2000 रुपयांचा येऊ शकतो. पुढे बघा कसा मिळेल लाभ. तर सरकारने स्पष्ट सांगितलं की फक्त रजिस्ट्रेशन पूर्ण केलेल्या आणि वैध फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता मिळणार आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण आहे, ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे वैध, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी. बघा ज्यांनी अजूनही पीएम किसान योजनेवर पोर्टल नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. ई-केवायसी अनिवार्य. बघा शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची अट, ती म्हणजे ई-केवायसी करणे गरजेचं आहे. जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर हप्त्याचे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो. पीएम किसान पोर्टलच्या फार्मर कॉर्नरमध्ये जाऊन आधार क्रमांक टाकून बायोमेट्रिक OTP किंवा CSC सेंटरवरून KYC पूर्ण करू शकता. आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की मग तुम्हाला लगेच हा जो काही 2000 रुपयांचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे. कारण बघा हा जो काही हप्ता आहे तो मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार 20 जूनपासून म्हणजे आजपासून तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा हप्ता मिळवायचा असेल 2000 रुपये तुम्हाला हवे असतील तर सर्वांनी ई-केवायसी करून घ्यायचे. सोबत तुमच्याकडे फार्मर आयडी पण असायला पाहिजे. लवकरात लवकर सर्वांनी फार्मर आयडी पण काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेमधून वगळले जाणार नाही आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. तर अशा पद्धतीची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा.